नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। आज आपण 17 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 तलाठीचे जनरल नॉलेजचे प्रश्न घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। 2011च्या जनगणनेनुसार केरळमधील पुरुष साक्षरता दर किती आहे? याचं योग्य उत्तर आहे 96.11%। भारतात सर्वाधिक साक्षरता दर केरळ या राज्याची आहे। तसेच केरळमध्ये ओव्हरऑल साक्षरता दर 93.91% आहे, तर पुरुष साक्षरता दर 96.11% आणि महिला साक्षरता दर 92.7% आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होणाऱ्या अनुवांशिक गुणधर्माची एकूण संख्यात्मक स्वरूप काय म्हणतात? उत्तर आहे हेरिडिटी, अनुवांशिकता। ग्रेगरी मेंडल यांना फादर ऑफ जेनेटिक्स असे म्हणतात। यांनी मटरच्या दाण्यावर एक्सपेरिमेंट केला होता। खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? विधान ए, 1858च्या भारत सरकार अधिनियमाद्वारा भारताचे गव्हर्नर जनरल व्हायसरॉय बनले। विधान बी, लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हायसरॉय बनले। उत्तर आहे बोथ ए अँड बी। 1858च्या भारत सरकार अधिनियमाद्वारे भारताचे जे गव्हर्नर जनरल होते त्यांना व्हायसरॉय म्हणायला सुरुवात झाली आणि लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हायसरॉय होते। नेक्स्ट क्वेश्चन, राज्य जनमाहिती अधिकार हा विहित तरतुदीनुसार नागरिकांना माहिती देण्यात अपयशी ठरल्यास त्याला राज्य माहिती आयोगाद्वारे किती दंड आकारला जाऊ शकतो? उत्तर आहे दररोज 250, पर डे 250 रुपीज। 1906 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती? योग्य उत्तर आहे विठ्ठलरामजी शिंदे। विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती। ह्या मिशनचा उद्देश सामाजिक दृष्ट्या मागास वर्गाचा उत्थान करणे होता। खालीलपैकी कोणी असोचॅमच्या 14व्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ अवॉर्ड्स फॉर सिव्हिल एव्हिएशन 2023 मध्ये सर्वोत्तम शाश्वत ग्रीनफील्ड विमानतळ पुरस्कार जिंकला होता? योग्य उत्तर आहे GMR गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ। नेक्स्ट क्वेश्चन, रयतवारी ही प्रसिद्ध जमीन महसूल प्रणाली मद्रास इलाक्यात मध्ये सुरू करण्यात आली होती, तर केव्हा? याचे उत्तर आहे 1820 मध्ये। रयतवारी प्रणाली थॉमस मुनरो यांनी सुरू केली होती। 13वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये कोणत्या राज्याने आयोजित केली होती? उत्तर आहे आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केली होती। जाती व्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर खालीलपैकी कोणी टीका केली? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आंबेडकर यांनी शिक्षण आणि कायदेशीर सुधारणाद्वारे जात नष्ट करण्याचे समर्थन केले होते। माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमाने अधिनियमाचा अधिभावी प्रभाव असल्याचा उल्लेख आहे? योग्य उत्तर आहे कलम 22। याचा अर्थ असा आहे की RTA अधिनियमातील तरतुदी ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 किंवा इतर कोणत्याही विद्यमान कायद्याच्या विरोधात असतील तरीही RTA अधिनियमाला प्राधान्य दिले जाईल। 6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत UN हवामान परिषद COP27 कुठे आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे शर्म अल शेख, इजिप्त। COP27 मध्ये हवामान, वित्त आणि नुकसान भरपाई भर देण्यात आले होते। खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात राज्य, धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थानावरून भेदभाव करणार नाही अशी तरतूद आहे? याचे योग्य उत्तर आहे आर्टिकल 15, अनुच्छेद 15। अनुच्छेद 15 भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट आहे, तसेच पार्ट 3 मध्ये येतो। कॅल्सिफेरॉल या रासायनिक संयुगाचे सामान्यतः वापरले जाणारे नाव काय आहे? याचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन डी, जीवनसत्व D3। जीवनसत्व D3 कॅल्शियम शोषण आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे। 2022 मध्ये पोषण स्थिती सुधारण्याच्या हेतूने मुख्यमंत्री मातृशक्ती योजनेच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी गरोदर व स्तनदा मातांना त्यांच्या नवजात बालकासह सुरुवातीच्या 1000 दिवसांसाठी पोषक आहार देणे हे कोणत्या राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे? योग्य उत्तर आहे गुजरात। ही योजना गुजरातच्या पोषण अभियानाचा भाग आहे, ज्याचा उद्देश माता मृत्यू आणि बालक कुपोषण कमी करणे आहे। खालीलपैकी कोणत्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित पहिला लेखी दस्तावेज होता? योग्य उत्तर आहे मॅग्ना कार्टा।
मॅग्ना कार्टाने घटनात्मक शासनाची पायाभरणी केली होती. मॅग्ना कार्टा हे एक डॉक्युमेंट आहे. शासनाने मंजूर केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विकास करण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत योजनेचा सुधारित कालावधी काय आहे? योग्य उत्तर आहे आर्थिक वर्ष 2022-23 ते आर्थिक वर्ष 2026-27. नेक्स्ट क्वेश्चन. हिमालयातील कोणती पर्वतरांगा बारमाही बर्फाच्छादित आणि प्रमुख शिखरांसाठी ओळखली जाते? योग्य उत्तर आहे बृहत हिमालय, ग्रेटर हिमालय. एव्हरेस्ट आणि कांचनजंगा हे बृहत हिमालयातील शिखरे आहेत. राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा अधिकार कोण निलंबित करू शकतो? उत्तर आहे प्रेसिडेंट, राष्ट्रपती. नेक्स्ट क्वेश्चन. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातींची एकूण संख्या किती आहे? योग्य उत्तर आहे 705. भारतात सर्वाधिक अनुसूचित जमातींची लोकसंख्या मध्य प्रदेशात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्राणी राज्यात हायड्रा कोणत्या संघात मोडतो? योग्य उत्तर आहे सिलेंट्रेटा. हायड्रा, जेलीफिश, कोरल हे सुद्धा सिलेंट्रेटा यांची उदाहरणे आहेत. युरोपियन संघाच्या हवामान बदलासंदर्भातील धोरणे आणि कृती यांच्या आधारे 59 देशांचे मूल्यांकन करून COP27 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? योग्य उत्तर आहे 8वा. खालीलपैकी कोणती एक सॉफ्टवेअर नसून हार्डवेअर आहे? योग्य उत्तर आहे ALU, अर्थमॅटिकल लॉजिकल युनिट. श्री नारायण गुरु धर्म परिपालन चळवळ ही श्री नारायण गुरु स्वामी यांनी मध्ये सुरू केली होती. तर कुठे सुरू केली होती? योग्य उत्तर आहे केरलामध्ये सुरू केली होती. खालीलपैकी कोणी 1888 मध्ये सुधारक नावाचे साप्ताहिक सुरू केले होते? उत्तर आहे गोपाल गणेश आगरकर. आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते. नंतर त्यांनी सुधारक सुरू केले होते. Between 25 November to 23 December 2022, the nationwide campaign नई चेतना पहल बदलाव की was launched to address. योग्य उत्तर आहे लिंग आधारित भेदभाव विरुद्ध, जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन विरुद्ध.